लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे. कारण ज्या महिलांना आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची वाट पाहायची आहे, त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. पण थांबा, या अपडेटमध्ये फक्त हप्ता कधी येणार एवढंच नाही, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे का अडकू शकतात आणि पैसे मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. आता सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा लाभ डी-बी-टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्याच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये जमा केला जातो. त्यामुळे फक्त योजनेमध्ये नाव असणे पुरेसे नाही. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? तुमचे डी-बी-टी सक्रिय आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे के-वाय-सीमध्ये काही अडचण किंवा माहिती चुकीची आहे का? यापैकी एखादी गोष्ट चुकीची असेल तर हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सध्या सोशल मीडियावरती महिलांच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्र म्हणजेच ₹3000 येणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. पण इथे सावध राहा. ₹3000 मिळणार असल्याची अधिकृत खात्री झाल्याशिवाय हा दावा निश्चित मानू नका. कारण तुमच्या खात्यामध्ये ₹3000 देखील येऊ शकतात आणि ₹1500 देखील येऊ शकतात. पण ₹1500 ची जास्त शक्यता आहे. आता प्रश्न आहे, पैसे नेमके कधी येणार? आणि तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा होणार? त्याचं उत्तर मी शेवटी सांगतो, की पात्र लाभार्थी महिलांसाठी नियमित हप्ता ₹1500 आहे आणि सध्या हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सरकारच्या अधिकृत अपडेटनुसार निश्चित होईल. नेमकी जमा तारीख अधिकृतपणे जाहीर झाल्याशिवाय ठाम तारीख सांगणे योग्य नाही. जर 2 हप्ते एकत्र देण्याचा अधिकृत निर्णय झाला तर रक्कम ₹3000 होऊ शकते. मात्र त्याची अधिकृत पुष्टी होईपर्यंत हा फक्त दावा समजा. म्हणून तुमचे के-वाय-सी, आधार कार्ड आणि बँक लिंक आणि डी-बी-टी डिटेल्स आजच तपासा. त्याचबरोबर सर्व काही ठीक असेल, तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की जमा होणार आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.